मरीन ड्राईव्ह ते विरार हा प्रवास आता सुसाट होणार आहे। मुंबई महानगर प्रदेशाकडून वाहतूक कोंडीवरती मार्ग काढण्यासाठी वसई, विरार, उत्तन या भागामध्ये पर्यावरण विभागाने आता त्याला मान्यता दिलेली आहे। आपण बघू शकता की मी आता मरीन ड्राईव्हच्या सी लिंक या परिसरामध्ये आहे। आपण जर बघितलात तर या ठिकाणी कारण मुंबई महानगर क्षेत्रातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी उत्तन, वसई, विरार सी लिंक प्रकल्पाला अखेर पर्यावरण विभागाने मान्यता मिळालेली आहे। हा जो सी लिंक केवळ वाहतुकीसाठीच नव्हे तर वाढवण बंदर, दिल्ली, मुंबई औद्योगिक कॉरिडॉरशी थेट संपर्क साधणार असल्यामुळे प्रादेशिक आणि राष्ट्रीय अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे। जवळपास हा जो प्रकल्पाची जी एकूण लांबी जी आहे ही 55.12 किलोमीटर आणि मुख्य सागरी पूल जो आहे हा 24.35 किलोमीटर उत्तन विरारपर्यंतचा आणि उत्तन कनेक्टर 9.32 किलोमीटर वर्सोवा भाईंदर दहिसर कोस्टल रोडशी जोडणार आहे। वसई कनेक्टर हा 2.50 किलोमीटर पूर्णपणे उन्नत मार्ग असणार आहे आणि विरार कनेक्टर 18.95 किलोमीटर थेट दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे सी वडोदरा मुंबई द्रुतगती मार्गाला हा जो सी लिंक जो आहे हा जोडणार आहे। सुरुवातीला जो ज्या प्रकल्पाला मान्यता मिळालेली आहे त्याचा खर्च 87,000 रुपये होता। मात्र सुधारित तांत्रिक व अभियांत्रिकी मूल्यांकनानंतर मार्गिकेची संख्या कमी करून आणि स्तंभाची रचना बदलून हा खर्च जो आहे 52,652 कोटी रुपयापर्यंत खाली आणण्यात आलेला आहे। या सर्व महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे पालघर, डहाणू, वसई, विरार येथील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून विरार ते दक्षिण मुंबई मरीन ड्राईव्ह हा जो प्रवास जो आहे हा पालघर जिल्ह्यातील आणि वसई विरारच्या नागरिकांसाठी अतिशय सुखकर आणि अतिशय वेगाने सिग्नल मुक्त आणि वाहतूक मुक्त होणार असल्यामुळे सर्व नागरिकांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेसह विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।